सामन्याला सुरुवात. सेकंड सेमीफायनल. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती एक सिंगल येत असताना तिथे पाहायला मिळते. सिंगल आली आहे सेकंड सेमीफायनलची मॅच मैदानाच्या आत. महाजन साहेब यांचा मी डॉक्टर विनीत गुरमे यांना विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते केबीसीचे सदस्य, ACFK पहिले कॅप्टन, जे आमच्या टीमचे सुरुवातीचे कॅप्टन फायनल मारलेली महाजन साहेब यांचा सन्मान करायचा आहे. पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. फोटो घ्या, फोटो. दत्ता फोटो घ्या. महाजन साहेब घ्या फोटो. दत्ता फोटो घ्या. मी विनंती करतो डॉक्टर विनीत गुरमे यांना, आपण आपल्या शुभ हस्ते महाजन साहेबांचा सत्कार. योग गुरु महाजन साहेब, आपल्या रामदेव बाबांचे शिष्य खांदा कॉलनीतील. हा एक प्रात्यक्षिक झालं पाहिजे. शीर्षासन झालं पाहिजे. पाच चेंडूमध्ये 16 धावा दाफलकावरती आल्या. पुढचा बॉल, आणखीन एक फटका, अफलातून कॅच, नेत्रदीपक, अमानवीय, अविश्वसनीय झेल, गोलंदाज बाद. अगर छुआ मंदिर तो तुझे दिखा देंगे, हम तुझको तेरी औकात बता देंगे. अगर छुआ मंदिर तो तुझे दिखा देंगे. त्या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत असताना आपण पाहतोय मोतीलालजी कोळी साहेब यांच्या सौभाग्यवती या स्पर्धेला येत असताना त्यांची उपस्थिती आपण पाहत आहोत. या ठिकाणी या सामन्यादरम्यान आमच्या या सामन्याला भेट देऊन आमची उत्कंठा वाढवण्यासाठी आमच्या भगिनी उपस्थित आहेत. सौ मनीषा कोळी, सौ विनरकर आणि सौ मोकल या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी आनंदी ग्रुप आणि सर्व ग्रुपच्या वतीने मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जयेश. पुढचा बॉल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धावा येतात त्या 4. हा आलाय चौकार. फायनलची मॅच आपण सेमीफायनलची मॅच आपण पाहत आहोत. यानंतर फायनलचा मॅच केवळ बाकी राहील. बॅटची लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. तिथे
एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. एक चांगला झेल घेण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये, जिथे पिंटू आपण त्याला पाहत आहोत. आघाडीला येत असताना निडर अंदाजामध्ये बॅटिंग करण्यासाठी तो जाणला जातो. साई सचिन 11. फुलरलेनचा बॉल, बॅटची लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, आणखीन एक सफलता. विनोद बॅक टू द पॅव्हिलियन. राम गुण गाओ, बोलो जय विष्णु की अवतारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी. थँक्यू. 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 ऑन दी बोर्ड. विनोद साळवी कृपया संपर्क साधा. स्कोर कार्ड वरती धावा आहे ते एकंदरीत आपण 21 पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल, अर्थात दुसऱ्या षटकाच्या दरम्यान आपण पाहतोय. हा बॉल बॅकफुटला येत असताना आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. मटरू मैदानाच्या आतमध्ये, चेंडू मैदानाच्या बाहेर. षटकार. थँक्यू. 27 धावा धावफलकावरती आहेत. 27 ऑन दी बोर्ड. 27 धावा धावफलकावर. या पुढे केवळ एकच मॅच बाकी राहील या 10व्या पर्वाची, जी मात्र एक मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा जी शेवटाकडे निघालेली आपण पाहत आहोत. अनेकांचे स्वप्न भंगले, अनेकांच्या आशा भंगल्या, अनेकांचे. हा बॉल लोअर फुल टोस, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, फुल टोल वसूल केलाय मड्रूच्या बॅटमधून. आकर्षक अद्भुत षटकार. थँक्यू. षटकार आलाय. हा बॉल उजवे सीवरती हलक्या हाताने कट केला. पॉइंटला, स्वीपर कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होते. एक धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न. दोन्ही बॅटर इथे संगम मताने हा निर्णय घेत आहेत की धाव केवळ एकच आपण पूर्ण करू शकतो. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. 34 धावा धावफलकावरती आहेत. 34 ऑन दी बोर्ड. रन्स आल्यात. 2 षटकांचा खेळ संपला. 17च्या धावगतीने 34 धावा धावफलकावरती आहेत. साई सचिन 11 संघ मैदानाच्या आतमध्ये एक मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न करतोय. 34 ऑन दी बोर्ड. ट्रू ऑन स्ट्राईक. बाहुबली आहे या खांदा कॉलनी क्रिकेटचा, ज्याला आपण स्ट्रायकर एंडवरती पाहतोय. लांब लचक षटकार मारण्यासाठी तो जाणला जातो. हा फ्रॅकर पहा, हा चेंडू तोंडावरती आला होता, परंतु या बॅटरचा स्टाईल आणि अंदाज निराळा आहे. त्याच्या बॅटमधून येतोय त्याचा स्वॅग दाखवणारा हा षटकार. थँक्यू. आपल्याशी नडायचं नाही, भिडायचं नाही, आपला डेंजर दरारा आहे र, अशा स्वरूपाची बॅटिंग करतोय तो. हा बॉल नो. चेंडू गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. नो बॉल, नो +1. संघाची धावसंख्या 42 धावा धावफलकावरती आहेत. 42 ऑन दी बोर्ड. साई सचिन 11च्या खेम्यामध्ये आपण स्वतः अण्णाला त्या ठिकाणी पाहतोय. ते देखील त्या खेम्यामध्ये पाहायला मिळतात. पहा ना, सपोर्टर्स बी तितकेसे चांगले पाहायला मिळतात. सीजी त्या संघाचा सपोर्टर स्टाफमध्ये तो देखील पाहायला मिळतोय. संजूला आपण पाहतोय त्या ठिकाणी. पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर वेगाने गॅपमध्ये केला. आउटफील्ड फास्ट. धावा मिळतील इथे. एक धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. 2 धावा वेगाने इथे कंप्लीट करण्यात आल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते
44 धावा धावफलकावरती आहेत. या बॅटरचा बॅकलेफ, या बॅटरची बॅटिंग अनेक विचार करायला भाग पडते गोलंदाजांना. विचारांचा जणू काय काहूर माजवलाय. खेळपट्टीवरती चेंडू टाकायचा तर टाकायचा कुठे. एकंदरीत आपण पाहिले ना तर एक मोठी भिंत समोर उभी आहे. त्याच्या बॅटमध्ये जर रडारमध्ये बॉल आला तर तो सहजासहजी जवळ मारतच नाही, तो षटकार नाही तर तो अठ्ठा मारतो. हाफ ट्रॅकर होता ऑन साईडला. घोषांकित क्षेत्रामध्ये रन्स मिळतील त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 46 धावा धावफलकावरती आहेत. स्कोर कार्ड वरती रन्स आपण इथे 46 पाहत आहोत. शेवटचा अंतिम आणि निर्णायक षटक सेमीफायनल नंबर 2 आपण पाहतोय. काही क्षण राहिलेत या मॅचचे जिथून या स्पर्धेचा रिझल्ट येत असताना पाहायला मिळेल. उजवे एसीवरती होता, डाऊन ग्राउंड केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वेगाने चेंडूवरती येत असताना एक धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन देखील वेगाने इथे कंप्लीट करण्यात आली आहे. धावा मिळाल्या त्या 2 दुहेरीच्या मदतीने धावफलक वधारेल जिथे जाऊन पोहोचतंय. 48 धावा धावफलकावरती 48 ऑन दी बोर्ड. एक सन्मानजनक धावसंख्या इथे उभी करण्यात आली आहे. हा बॉल इथे क्षेत्ररक्षकाच्या हाती, खेळाडू होतोय बाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. अठ्ठेचाळीस बनल्यात. 49चं लक्ष या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय. काही क्षणामध्ये पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेजी ठाकूर साहेब यांची देखील उपस्थिती आपल्याला स्पर्धेला लाभत असताना पाहायला मिळेल. काही क्षणामध्ये आपण या स्पर्धेच्या माध्यमातून माननीय माजी सभागृह नेते परेजी ठाकूर साहेब यांची उपस्थिती इथे लाभत असताना पाहणार आहोत. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. चालू असलेली मॅच मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला सुरुवात होईल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. सतीजी मात्रे जिथे कुठे असाल कृपया व्यासपीठाशी संपर्क साधा. सतीजी मात्रे, चेंडू उपलब्ध करून द्या. सतीजी मात्रे. अठरा चेंडूमध्ये जिथे या मॅच मध्ये लक्ष ठेवण्यात आलंय ते एकंदरीत 49 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये आहे. MCG आणि त्याच्या अगेन्स्ट साई सचिन 11 या आपण स्वागत करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून दाखल होत असताना प्रमुख उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेजी ठाकूर साहेब यांचं आगमन होत असताना आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम.
आपली उपस्थिती या स्पर्धेला प्रार्थनीय साहेब. आपण या वेळात वेळ काढून या स्पर्धेला दाखल होत असताना आपण पाहत आहोत आदरणीय परिजी ठाकूर साहेब यांची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. गेले 9 पर्व त्यांनी या स्पर्धेवरती भरभरून असं प्रेम दिलं आणि या आयोजकांवरती नेहमीच प्रेम देणारे असे लाडके असे व्यक्तिमत्व आदरणीय माननीय सन्माननीय परिजी ठाकूर साहेब यांची उपस्थिती या व्यासपीठावरती होत असताना आपण पाहत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून माजी सभागृह नेते परिजी ठाकूर साहेब यांची उपस्थिती या व्यासपीठावरती आपण पाहत आहोत. चा पाठलाग करायचा आहे. सतीजी मात्रे कृपया संपर्क साधा. या दरम्यान पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते युवकांचे प्रेरणास्थान आमचे परेशदादा ठाकूर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल आनंदी ग्रुप आणि सर्व ग्रुपच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. मी आपल्या SBPL चे अध्यक्ष सुभाष गावडे यांना विनंती करतो, आपण या ठिकाणी परेशदादा ठाकूर यांचं शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. SBPL चे सन्माननीय अध्यक्ष सुभाष गावडे, या वर्षीचे सन्माननीय अध्यक्ष सुभाष गावडे यांना विनंती आहे, आपण परेशदादांचा सन्मान करायचा आहे. माळेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन परेशदादांचा सत्कार करायचा आहे. सदर प्रसंगी आपले सर्वांचे लाडके माजी बांधकाम सभापती मनोहर म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मित्र मोतीलाल कोळी, संजय पाटील, अभिषेक भोपी, आनंद पाटील, अरुण मस्कर, रत्नाकर वाघ, शंकर वगैरे या ठिकाणी उपस्थित आहेत. रामदास पाटील साहेब, आशिष मोकल साहेब, विनरकर साहेब, प्रसन्नजी, आमचे परम मित्र प्रमोद भोईर, या सर्वांचं इथं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मी परेशदादा ठाकूर यांना 2 शब्द मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सेकंड सेमीफायनलची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत रंगत असताना. पहिलाच बॉल तिथे मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय. चला गाई करा. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होईल कारण चेंडू इथे गहाळ झालाय. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत प्रमुख उपस्थिती ज्यांची आपण सातत्याने वाट पाहत होतो. माजी सभागृह नेते परिजी ठाकूर साहेब, पनवेल शहर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परिजी ठाकूर साहेब यांची उपस्थिती या व्यासपीठावरती पाहायला मिळते. चा पाठलाग करायचा आहे. चेंडूची चाचपणी, चेंडूची मागणी इथे होतीये. खांदा कॉलनी क्रिकेट असोसिएशनने एक नियम आणला की चॉईस बॉल कोणत्याही स्वरूपाचा दिला जाणार नाही आणि हा नियम जो ना यथायोग्य राहतो. पहा, आयोजकांचा वेळ वाचतो, मॅचेस वेळेवरती होतात. हे कारण देखील नेहमीच एक चांगल्या स्वरूपाचे पाहायला मिळतात. आघाडीची जोडी प्रमोद साठे आणि त्याच्या साथीला सागर रोकडे. पुढचा चेंडू, पिंटूचा हा बॉल उजव्या बाहेर कट केलाय. चेंडूला थेट डाळलाय सीमारेषेच्या बाहेर, ठोकलाय. हा चौकार. एक चांगला स्ट्रोक उजव्या यष्टीच्या बाहेर मिळालेल्या चेंडूवरती इथे ठोकत असताना चेंडूला सीमारेषेच्या बाहेर डाळलाय. सामना बनेल का? 49 चा पाठलाग करायचा आहे.
न हारता न थाकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा अर्थ या मॅच मध्ये तो प्रदर्शन करावा लागेल. सरळ बॅटने इथे केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील त्या 4. हा आलाय चौकार. आशिक हूँ मैं, कातिल भी हूँ, सबके दिलों में शामिल भी हूँ. आशिक हूँ मैं, कातिल भी हूँ, सबके दिलों में शामिल भी थँक्यू. हूँ. आदरणीय परेजी ठाकूर साहेब यांना आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अगदी त्यांच्या साथीला मनोज शेठ म्हात्रे साहेब यांना देखील आपण पाहतोय. त्याच वेळेला त्यांच्या साथीला आपण आदरणीय मोतीलालजी कोळी साहेब, भीमरावजी पवार साहेब यांना देखील आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी त्याच वेळेला अभिषेकजी बोपी, एक उत्कृष्ट असं युवा नेतृत्व. उजव्या यशीच्या बाहेर आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील त्या 4. नजाकत ताकद. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. डीजे अनिकेत, तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिलात झापूक झुपूक Thank you. झापूक झुपूक वाजत. चौकार येत असताना चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. तब्बल 3 बॉल 3 चौकार आलेत. धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती आहेत. अभिषेकजी संजय बोपी यांना आपण एक युवा नेतृत्व म्हणून पाहतोय. उद्याचं भविष्य अगदी त्याच वेळेला बाबांच्या पावलावरती पाऊल टाकत त्यांनी येणाऱ्या कालावधीमध्ये देखील संपूर्णतः नेतृत्वाची धुरा हाती घेतली आणि पुढे हाच वसाणी वारसा त्यांनी असाच चालवावा हीच प्रत्येकाची अपेक्षा असेल. सनीजी बोपी अर्थात अभिषेकजी बोपी यांना आपण पाहत आहोत. पुढचा बॉल. यावेळेला फटका फासलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. चेंडूच्या खाली आला पिंटू. एकाच वेळेला 3 खेळाडूंची टक्कर. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होतोय. 49चा पाठलाग करायचा आहे. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्यात 14 धावा धावफलकावरती आहेत. 49चा पाठलाग करायचा आहे. 14 धावा धावफलकावरती ज्या पाहायला मिळतात. पुढचा बॉल. यावेळेला उजव्या यशीवरती हलक्या हाताने केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. केवळ एकेरी धाव इथे प्राप्त होईल. पिंटूचं हे षटक तितकंसं वाजवी राहिलं. रन्स आल्या या षटकामध्ये. 15 धावा धावफलकावरती. खेळाडू देखील बाद झाला. कभी खुशी कभी गम या स्वरूपाचं हे षटक इथे संपलंय. बारा बॉलचा खेळ शेष आहे. 12 बॉल मध्ये जिथे 49चा पाठलाग करत असताना 49चा पाठलाग करत असताना जिथे आपण पाहिलं ना तर या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 34ची अजूनही आवश्यकता आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. 34ची गरज. 12 बॉल आणि 34 धावा. 12 बॉल आणि 34ची गरज. पहिला चेंडू वेगाने टाकला. मंगेश गोलंदाजी मार्क वरती आल्यात. पहिला बॉल वेगाने इथे पाहायला मिळाला. सिंगल केवळ इथे प्राप्त होत असताना पुढचा चेंडू. 12 बॉल आणि 34ची आवश्यकता होती. यावेळेला बॅटची लिडिंग एज. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली त्याने टिपलाय झेल.
चकोर करपे यांच्या हाती झेल, फलंदाज बाद. इस जंगल में हम दो शेर चल घर चलती हो गई देर. थँक्यू. 11 बॉल आता राहिलेले शेष आहेत ते 10 बॉल. 10 बॉलमध्ये या मॅचमध्ये 33ची आवश्यकता. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 16. 49चा चालू असणारा पाठलाग, चालू असलेली मॅच सेकंड सेमीफायनल चा थरार आपण अनुभवतो आहोत. पुढचा बॉल बॅकफुटला आले, ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय डीप मधून. केवळ एकच धाव इथे प्राप्त होत असताना मॅच मध्ये जास्तीचं काय राहिलेलं नाहीये. मोठे षटकार किंवा चौकार पाहायला मिळालेले नाही आहेत. पकड मजबूत करतोय गोलंदाजी करत असताना संघ साई सचिन 11. आणि म्हणून की काय या मॅच मधील कमबॅक जे आहे ना ते विजयाच्या समीप घेऊन जाईल. सामन्यापासून दूर होत चाललाय संघ. 34व्या होत्या, आता मात्र 32ची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 32ची गरज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, थेट यष्टीरक्षकाचा वेध, आणखीन एक चेंडू निर्धाव. डॉट बॉल. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल गोलंदाज बॅकफुटला आले, ऑन साईडला केलाय. डीप मध्ये तुम्हाला मटरू पाहायला मिळतोय. केवळ एकच धाव इथे प्राप्त होत असताना, परंतु घडलंय तरी काय मैदानाच्या आतमध्ये ही धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय तो बाद. मैंने देखा तूने देखा मैंने देखा तूने देखा ये देखा तुझे देखा ये देखा मैंने देखा तूने देखा ये देखा क्या देखा एक दुश्मन जो रास्तों से प्यार चला घाई करा. आघाडीची जोडी फोडल्यानंतर पुढचे जे बॅटर आहेत ना ते लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यायला हवेत. घाई करा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय नवीन बॅटर. सामन्यामध्ये केवळ औपचारिकता बाकी आहे. 7 बॉलचा खेळ शेष. 7 बॉलचा केवळ शेष आहे तो खेळ. हा चेंडू खाली राहिला. बॅटची आतली कडा घेतली आहे. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू येत असताना इथे